शिक्षण क्षेत्रात केलेलं भरीव कार्य, समाजसेवा आणि सामान्य माणसाशी जोडलेली नाळ यामुळे आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांच्या स्मृतींना गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथं सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। यावेळी तालुक्यात डॉक्टर डी.वाय. पाटील दादांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या ब्लॉसम रिसॉर्टमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सर्वसामान्यांपासून विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सुरुवातीला डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली। डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं भरीव कार्य, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी म्हणून दादांचा गौरव करण्यात आला। गगनबावडा तालुक्यात डॉक्टर डी.वाय. पाटील दादांचं स्मारक उभारण्यात यावं अशी भावना या सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आली। डॉक्टर पाटील यांनी उभारलेली शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ तसंच त्यांचे विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असा सूर यावेळी उपस्थितांना व्यक्त केला। गगनबावड्याशी दादांचे नाते दृढ होते, त्यामुळे तालुक्यात बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आणि तालुक्याचा विकास झाला। डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे विचार आणि कार्याचा वारसा जोपासण्यासाठी तालुक्यात त्यांचं भव्य स्मारक उभारावं अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली। डॉक्टर पाटील यांच्या निधनानं समाजाची मोठी हानी झाली असून त्यांनी उभारलेली शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ तसंच त्यांचे विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असा सूर शोकसभेत व्यक्त करण्यात आला। यावेळी प्रकाश देसाई हे दादांची आठवण काढत असताना भावुक झाले। आणि त्यांच्या पवित्रात अभ्यास ख्याती लाभो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि श्रद्धाळू होतो। यानंतर पंचायत समितीचे सदस्य आभार मानले। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बी.डी. कोटकर, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, कृषी पूरकचे चेअरमन विलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील, गोकुळचे माजी संचालक बयाजी शेळके, सभापती छाया देसाई, जिल्हा परिषद सदस्य सोनाली पाटील, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, माजी सभापती लहू गुरव, माजी सभापती एकनाथ शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, नंदकुमार पोवार, माजी सभापती बंकट थोडगे, सुभाष पाटील, सहदेव कांबळे, प्रकाश मेंगाणे, म.जी. पाटील, एस.के. पाटील, ज्येष्ठ पत्रकार विनायक सणगर यांनी दादांना आपल्या मनोगतातून श्रद्धांजली वाहिली। यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत खानविलकर, उदय देसाई, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, माजी सभापती तानाजी पाटणकर, विश्वनाथ पोतदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, डी.जी. पाटील, डी.पी. पाटील, तळयेचे सरपंच पांडुरंग पाटील, श्रीकांत पाटील, पांडुरंग खाडे, दगडू जाधव, शुभांगी संगपाळ, बाजीराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।